नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। सीबीआयनं रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला सीबीआयनं अटक केली आणि मूळचा लातूरचा असणाऱ्या कुलकर्णीला पुण्यामधून अटक केली आहे। कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। तर कुलकर्णी हा नीट पेपरफुटीचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे। एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये तो सहभागी होता, त्याच्याकडे नीटच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या आणि कुलकर्णीनं विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि उत्तरं पाठ करून घेतलेली होती अशी सुद्धा माहिती मिळते। त्या विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहून दिलेली ही प्रश्न आणि त्याची उत्तरं ही नीटच्या परीक्षेमध्ये हुबेहूब आल्याचं समोर आलेलं होतं। तर पी.व्ही. कुलकर्णी नेमका कोण आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रसायनशास्त्राचा व्याख्याता म्हणजेच प्राध्यापक होता पी.व्ही. कुलकर्णी, मूळचा लातूरचा आहे। तर पुण्यामधून कारवाई करत अटक केलेली आहे। एनटीएच्या वतीनं परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी, त्याच्यावर प्रश्नपत्रिका त्याच्याकडे उपलब्ध होत्या। आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीनं विद्यार्थ्यांना त्यानं संघटित केलेलं। सीबीआयनं 14 मे 2026ला अटक केलेली होती। पुण्यातल्या त्याच्या निवासस्थानी विशेष शिकवणी वर्ग त्यानं घेतलेले आहेत। शिकवणी दरम्यान पर्यायांसह प्रश्न आणि अचूक उत्तरं त्यांनी सांगितली आहेत। ही उत्तरं नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी अगदी तंतोतंत जुळतात असं पुढे आलंय। तर या संदर्भात एक आणखी नवी आणि मोठी अपडेट ती म्हणजे शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा आता तपास सुरू आहे आणि अगदी सोशल मीडियावर सुद्धा त्याच्याबरोबर ज्यांनी संपर्क साधलेला आहे त्यांचा सुद्धा तपास सुरू आहे। शुभमचं घर, शुभमच्या ऑफिस जवळच्या सीसीटीव्हीचा सुद्धा तपास सुरू आहे। त्याला भेटायला नेमकं कोण आलेलं होतं, कोणाकडे त्यांनी कुठले कागद दिलेले आहेत का, त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर जे कोणी सोशल मीडियावर होते त्यांचे सुद्धा आता तपास केला जातोय। कोण कोण शुभमच्या संपर्कात होते या सर्वांचा आता तपास केला जातोय। तर या संदर्भात नाशिकमधून काय नेमक्या अपडेट आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। योगेश, शुभमच्या बाबतीमध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाची अपडेट कळते ती म्हणजे त्याच्या संपर्कात जे कोणी कोणी होतं त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे। त्याच्या आधी तपास होणार आहे की कोण कोण नेमके संपर्कात होते, काय नेमके या संदर्भातले तपशील येत आहेत? शुभम खैरनार हा नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नीटशी संबंधित परीक्षांची पेपर लीक करत होता असा आता संशय निर्माण झालेला आहे। कारण त्याने स्वतःचं BAMS शिक्षण पूर्ण केलं नाही, मात्र तो हळूहळू याच व्यवसायामध्ये स्थिरावल्याचं समोर येतं आहे। जर आपण एकूण त्याची कारकीर्द बघितली तर एकूणच गुन्हेगारी स्वरूपाची म्हणजेच एज्युकेशन सिस्टममधली गुन्हेगारी स्वरूपाची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते। त्याने याच सगळ्या पैसा जमवण्यातून एक स्वतःचं ऑफिस हे कॅनडा कॉर्नर सारख्या या परिसरामध्ये सुरू केलेलं होतं, ज्या ठिकाणी सर्वात मोठे क्लासेस IIT JEE नीटचे होतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी असतात। त्याच परिसरामध्ये त्याच कॉम्प्लेक्समध्ये त्याने हे ऑफिस सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी त्याला भेटायला कोण कोण येत होतं त्याचा CCTV तपास हा पूर्णपणे आता गुन्हे शाखा आणि CBI करणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातल्या लोकांशी संपर्क साधलेला होता। विशेषतः टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून त्याने अनेक जणांशी संपर्क साधल्याचं दिसून येत आहे। अनेकांना त्याने काही व्हिडिओ पाठवले आहेत, काही माहिती केलेली आहे, काही प्रश्नपत्रिकांचे सुद्धा नमुने त्याने या ठिकाणी पाठवल्याचं समोर येतं आहे। त्यामुळे टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाज माध्यमातून कोणकोणते त्याच्या संपर्कात सातत्यानं होतं आणि तो कोणाकोणाला त्याचे एजंट्स म्हणून वापरत होता याचाही तपास आता CBI या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये जे खैरनारशी संबंधित होते, खैरनारच्या आजूबाजूच्या वर्तुळात होते, त्यांचं सर्वांचंच धाबं या ठिकाणी दणाणलंय। काही क्लासेस चालक सुद्धा त्याच्या संपर्कात होते असं सांगितलं जातं। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीसाठी। मात्र असे संपर्कात राहा, आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर इकडे नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट येते आहे। या प्रकरणामध्ये तर तपास आता होतो आहेच, शुभमच्या संपर्कात असलेल्यांबरोबर सुद्धा तपास होतोय। तर नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूरमध्ये मोठ्या घडामोडी घडतात। संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खाजगी क्लास चालकांची तब्बल 12 तास CBIनं चौकशी केलेली आहे आणि या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र CBIच्या हाती लागली आहेत अशी एक प्राथमिक माहिती कळतेय। CBIच्या दुसऱ्या पथकाकडून क्लासमध्ये जाऊन विविध नोंदी, विद्यार्थ्यांची माहिती आणि इतर दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली। या कारवाईमुळे लातूरमधल्या कोचिंग सर्कलमध्ये सध्या एक मोठी खळबळ उडालेली आहे। या तपासामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते।